नमस्कार, मी आहे श्रद्धा's कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवून घेतोय एकदम सोप्या पद्धतीमध्ये साबुदाणा बटाटा पापड। एकदम सोपी पद्धत असणारे मित्रांनो, खूप कमी वेळात बनवून सुद्धा तयार होते। तेलाचा एकही थेंब न वापरता आज आपण बनवून घेणार आहोत साबुदाणा बटाटा पापड। तर उशीर न करता चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। मित्रांनो, मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। याचे वजनी प्रमाणात जर मी तुम्हाला सांगायला गेलं तर 250 ग्राम वजनी प्रमाणात या साबुदाण्याचं वजन आहे। तरी मी तुम्हाला वजन करून दाखवते। मित्रांनो, इथे वजनी प्रमाणात साबुदाणा घेण्याची अजिबात गरज नाही। जर तुम्ही अर्धा किलो साबुदाणा घेतलात तर बटाट्याचं प्रमाण किती असणार आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे, किंवा अजून जास्त प्रमाणात घेतला तर बटाट्याचं प्रमाण किती असणार ते सुद्धा सांगणार आहे। तर इथे मी घेतलेला आहे 250 ग्राम साबुदाणा। तर मी इथे तुम्हाला वजन करून दाखवलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे साबुदाणा 1 ते 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। मित्रांनो, इथे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की साबुदाणा चोळून खूप हाताने नाही धुवायचा, अगदी हलक्या हाताने ते आपल्याला साबुदाणा धुवून घ्यायचा आहे। तर आता हे धुवून घेतलेलं साबुदाण्यातलं पाणी आपण फेकून देऊयात आणि दुसरं पाणी आपण यामध्ये टाकून घेऊयात। आता इथे आपल्याला साबुदाणा या पाण्यावरती तरंगेल एवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे। 1 इंच वरती साबुदाण्याचं पाणी टाकून घ्यायचं आहे, वरती राहील एवढं पाणी। आता आपल्याला साधारण 5 ते 6 तासासाठी साबुदाणा व्यवस्थित भिजून घ्यायचा आहे। तर हे पहा, 6 तासानंतर मस्त असा साबुदाणा भिजून तयार झालेला आहे, छान असा फुललेला आहे। जेव्हा आपण हाताने मॅश करून पाहतो तेव्हा तुम्ही पाहू शकता इझिली मॅश होतोय साबुदाणा, म्हणजेच परफेक्ट असा भिजून तयार झालेला आहे। आता आपण एक प्लेट घेऊयात, त्या प्लेटमध्ये आपण हा साबुदाणा टाकून घेऊयात। आधी हाताने मोकळा करून घ्यायचा हा साबुदाणा व्यवस्थितपणे। तर आता इथे आपल्याला एक कढाई घ्यायची आहे, त्यामध्ये आपण जेवढा साबुदाणा घेतला त्याचं दुप्पट पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे। तर इथे मी 1 वाटी साबुदाण्याला 2 वाटी पाणी टाकून घेते। आता आपल्याला हे पाणी कडकडीत गरम होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे, म्हणजेच पाण्याची उकळी येईपर्यंत पाण्याला उकळून घ्यायचं आहे। तर आता हे उकळलेलं पाणी आपण खाली उतरून घेऊयात आणि आता आपण जो साबुदाणा मोकळा करून घेतलेला आहे या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला तो लगेच ट्रान्सफर करून घ्यायचा आहे, म्हणजेच टाकून घ्यायचा आहे आणि एकदा चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा साबुदाणा तरंगेल एवढं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे। एवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा लगेचच झाकण ठेवून साधारण 8 तासासाठी आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे, म्हणजेच रात्रभर आपल्याला साबुदाणा असाच गरम पाण्यात ठेवून घ्यायचा आहे। तर साधारण 8 तासानंतर मस्त असा साबुदाणा पाण्यामध्ये भिजत झालेला आहे। साबुदाण्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आणि साबुदाणा एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे, म्हणजेच परफेक्ट। आता तुम्ही पाहू शकता आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे। तर एका चमच्याच्या मदतीने साबुदाणा मोकळा करून घ्या, किंवा हाताच्या मदतीने सुद्धा तुम्ही साबुदाणा मोकळा करून घेऊ शकता। तर मी चमच्याच्या सहाय्याने हा साबुदाणा मोकळा करून घेतलेला आहे। आता मी इथे घेतलेले आहेत अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि या बटाट्यावरच्या सर्व साली काढून घेतलेल्या आहेत। मित्रांनो, आपण जेवढा साबुदाणा घेतला त्याचा दुप्पट बटाटे घ्यायचे आहेत। आता आपण हे उकडलेले बटाटे कापून घेऊयात। मित्रांनो, जर समजा तुम्ही अर्धा किलो साबुदाणा घेतला तर इथे आपल्याला 1 किलो बटाट्याचं प्रमाण ठेवायचं आहे। 1 किलो साबुदाणा घेतला तर 2 किलो बटाट्याचं प्रमाण ठेवायचं आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे। आता आपण भिजत घातलेला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात। मित्रांनो, आपल्याला इथे 5 ते 6 बॅचमध्ये बॅटर तयार करून घ्यायचं आहे साबुदाणा बटाटा पापडचं। तर हे पाहू शकता मी उकडलेला बटाटा टाकून घेते। आता आपल्याला इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅटर तयार करून घेत असताना आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। कुठेही थंड पाण्याचा आपल्याला इथे बॅटर तयार करून घेत असताना पाण्याचा वापर नाही करायचा, अगदी गरम पाण्याचा वापर करायचा। आणि मिक्सरच्या भांड्यातून मी अशा पद्धतीने एकदम स्मूथ असं पापडाचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता सेम याच पद्धतीने आपण साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत जाऊयात। उकडलेले थोडे बटाटे टाकून घेऊयात आणि त्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकून अशा पद्धतीने पापडाचं बॅटर तयार करून घेऊयात। तर हे पहा, मी इथे पापडाचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। एवढ्या मिश्रणाला म्हणजेच पापडाच्या मिश्रणाला 1.5 चमचा मीठ परफेक्ट पुरेसं होतं। आता इथे मी 1.5 चमचा शेंदा मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजेच उपवासाचं मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि हे मीठ टाकून झाल्यावरती या बॅटरमध्ये व्यवस्थित एका डायरेक्शनने फिरून मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता बॅटर खूप जास्त घट्ट पण नाही आहे, खूप जास्त पातळ सुद्धा नाही आहे, परफेक्ट असं पापडाला लागेल असं बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला असं वाटलं की बॅटर खूपच जास्त घट्ट झालेलं आहे तर इथे आपल्याला गरम पाणी टाकून बॅटर थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे।
जर बॅटर परफेक्ट वाटत असेल तर यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. आता तुम्ही इथे पाहू शकता आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते खूप जास्त घट्ट देखील नाही, खूप जास्त पातळ देखील नाही, परफेक्ट आपण असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला एक रेष ओढून दाखवते. हे पहा अगदी चिकट बॅटर आहे आणि इझिली या मिश्रणाचे आपण पापड बनवून घेऊ शकतो. आता मी तुम्हाला एका कपाच्या मदतीने पापड टाकून दाखवते. हे पहा मी एका ताटावरती हे बॅटर घेते आणि टाकून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण टाकतोय बॅटर तेव्हा ते इझिली पडतंय आणि जेव्हा कपाच्या मदतीने आपण जेव्हा स्प्रेड करून घेतोय ते इझिली स्प्रेडसुद्धा होतंय, म्हणजेच पापड बनून तयार होतंय, म्हणजेच आपलं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे. जर आपण जेव्हा कपाने स्प्रेड करायला जातो त्यावेळेस स्प्रेड होत नसेल त्यावेळेस आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकून बॅटर पातळ करून घ्यायचं आहे. आता मी इथे आलेली आहे टेरेसवरती. सर्वात आधी मी एक शॉल अंथरून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यावरती एक प्लास्टिकची शीट टाकून घेतलेली आहे. आता या शीटला मी अजिबात तेल नाही लावून घेतलेलं आहे, मी डायरेक्ट पापड टाकून घेते. कपाच्या मदतीने तुम्ही पाहू शकता इझिली बॅटर पडते आणि आपण परफेक्ट असा पापड बनवून घेतोय. तर मी अशा पद्धतीने सर्व पापड या शीटवरती टाकून घेतलेले आहेत. तर हे पहा मी 2 दिवस कडकडीत उन्हात साबुदाणा बटाटा पापड वाळून घेतलेले आहेत आणि परफेक्ट वाळून सुद्धा झालेले आहेत. आता मित्रांनो जर आपल्याला हे पापड स्टोअर करायचे असतील तर आपण 1 वर्ष काय 2 वर्ष सुद्धा हे पापड स्टोअर करू शकतो. अजिबात खराब होत नाहीत कारण इथे आपण एकही तेलाचा थेंब न वापरता पापड बनवून घेतलेले आहेत. तर मित्रांनो आता आपल्याला हे स्टोअर करायचे असतील तर सर्वात आधी महत्त्वाची टिप म्हणजे हे पापड 2 दिवस कडकडीत उन्हात वाळून घ्यायचे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक जाडशी पॉलिथिन घ्यायची, त्यामध्ये हे पापड सर्व टाकून घ्यायचे आणि एका बंद डब्यामध्ये हे पापडची पिशवी ठेवून घ्यायची आहे. 1 वर्ष काही 2 वर्ष सुद्धा पापड खराब होत नाहीत. आणि त्यानंतर आता आपण एक पापड तळून पाहूयात. पापड तळून घेत असताना कडकडीत तेल गरम झालेलं असावं आणि लो मीडियमवरती मस्तपैकी असे पापड छान तेल गरम झाल्यावरती फ्राय करून घ्यायचे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम मीडियम साईजचा मी पापड टाकलेला होता, तो दुप्पट काही तिप्पट फुगून वरती येतोय, म्हणजेच परफेक्ट असा आपला साबुदाणा बटाटा पापड बनून तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदीच पांढरा शुभ्र असा आपला साबुदाणा बटाटा पापड तयार झालेला आहे. कमी तेलकट बनवून तयार होतो. मी सांगितलेल्या सर्व टिप्स नक्की फॉलो करा. तर याच पद्धतीने आपण सर्व बटाटे साबुदाणा पापड तळून घेऊयात. तर हे पाहू शकता मी तळून घेतलेला आहे साबुदाणा बटाटा पापड. अगदीच कमी तेलकट, हाताला अजिबात तेल न लागणारा, तिप्पट फुगणारा, जाळीदार असा पापड आपला तयार झालेला आहे. मित्रांनो जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तुमची एक कॉमेंट मला खूप प्रोत्साहन देते नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आणि तुमची कॉमेंट पाहून मला खूप आनंद देखील होतो नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. किंवा तुम्ही मला हे सुद्धा सांगू शकता नेक्स्ट व्हिडिओ कोणता असायला हवा. भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.